आईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जीवनात काम करत आहे माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर। कैलासवासी गजानन भोईर व कैलासवासी सोनूबाई भोईर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन। रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी कैलासवासी गजानन भोईर व कैलासवासी सोनूबाई भोईर यांच्या पुण्यतिथीनिमित्त लक्ष्मण नारायण भोईर व आमदार मनोहर भोईर सामाजिक संस्थेच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन स्वातंत्र्यवीर सावरकर माध्यमिक विद्यालय व आर्ट्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज नवीन शेवा येथे करण्यात आले होते। यामध्ये 10वी ते 12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षकांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वया वाटप तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यामध्ये तालुका प्रमुख संतोष ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते श्री संतोष पवार, सामाजिक कार्यकर्ते श्री डॉक्टर राजेंद्र मडवी व प्राचार्य श्री संतोष म्हात्रे यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांच्या हस्ते करण्यात आला। तसेच नूतनीकरण केलेल्या सायन्स लॅब व लायब्ररीचा सुद्धा मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख माजी आमदार श्री मनोहर शेठ भोईर यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की आईबाबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय जीवनात काम करत असताना सर्वसामान्य जनतेचे हित डोळ्यासमोर ठेवून काम करत आहे। तसेच येथील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी कॉलेज उपलब्ध करून देण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत असेही नमूद केले व सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी उरण तालुका श्री संतोष ठाकूर, शिक्षक नेते श्री नरेश मोकाशी, श्री महेश गावण, उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री सुधाकर पाटील, सचिव श्री संतोष पवार यांचीही भाषणे झाली। तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे उपाध्यक्ष व उरण शहर संपर्क प्रमुख श्री गणेश म्हात्रे यांनी केले। या कार्यक्रमास उरणचे माजी नगराध्यक्ष श्री गणेश शिंदे, उपतालुका प्रमुख श्री कमलाकर पाटील, उपतालुका संघटिका सौ मनीषा ठाकूर, सोशल मीडिया समन्वयक श्री नितीन ठाकूर, उल्वे शहर प्रमुख श्री गौरव म्हात्रे, उपशहर प्रमुख श्री राजेंद्र म्हात्रे, कामगार नेते श्री गणेश घरत, उपतालुका संघटक श्री के.एम. घरत, द्रोणागिरी शहर संघटक किसन म्हात्रे, नवीन शेवा उपसरपंच सौरेखा म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य श्री भूपेंद्र पाटील, वैशाली म्हात्रे, शाखा प्रमुख श्री शैलेश भोईर, महिला आघाडी शाखा प्रमुख सौ वैशाली सुतार, सौ सुरेखा भोईर, श्री महेश म्हात्रे, श्री निलेश घरत, श्री पंढरीनाथ भोईर, श्री गणेश पाटील, श्री धनाजी भोईर, श्री प्रवीण दरणे, श्री मनोहर घरत, श्री रवींद्र भोईर व मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमदार मनोहर भोईर, सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री दयाळ शेठ भोईर, खजिनदार श्री परशुराम ठाकूर तसेच हिंदू रक्षक मित्र मंडळाचे श्री पंकज सुतार, श्री केशव घरत, श्री जनार्दन भोईर, श्री सुरेश ठाकूर, विनायक भोईर, स्वातंत्र्यवीर सावरकर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री संतोष म्हात्रे सर, सौ म्हात्रे मॅडम, श्री प्रशांत सर, शिक्षक वर्ग, शिक्षिका व कर्मचारी यांनी मेहनत घेतली। महामुंबईसह मिलिंद खारपाटील, उरण।